बारामतीचा हा पेन्सिल चौक गजबजून गेलाय लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी. जिकडे बघावे तिकडे माणसंच आहेत, जिकडे पाहावं तिकडे माणसंच आहेत. माणसांची गर्दी या बारामतीमध्ये आता फुलू लागली या दादांना निरोप देण्यासाठी. आणि काय निशब्द आहेत, शब्द सुचत नाहीत. सकाळचे 8:30 वाजलेत आणि माणसांची वर्दळ चालू झाली आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी. बारामतीच्या याच विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी दादांनी भरभरून असा विकास केला, ज्या बारामतीच्या मातीमध्ये दादांचा जन्म झाला, त्याच बारामतीमध्ये दादांचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे पूर्ण भारत देशामधून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, केंद्रीय उद्योगमंत्री असतील, सगळे आज या ठिकाणी दादांना निरोप देण्यासाठी येणार आहेत. हा पेन्सिल चौक आहे. याच ठिकाणावरून काही अवघ्या थोड्याशा अंतरावरच विद्या प्रतिष्ठान म्हणजे चालू होते आणि त्या ठिकाणी दादांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम होणार आहे. पोलिसांचा ताफा हा पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी बोलवलेला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जण तिकडे जाण्यासाठी धडपड करतोय. आता दादांची बॉडी जी आहे ती काटेवाडी गावामध्ये आणि काटेवाडी गावातून काही वेळात 9च्या सुमारास 9:30-10च्या आसपास या विद्यानगरीच्या मैदानावरती दादांची बॉडी येईल आणि दादांचा अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल. खूप दुःखद वातावरणामध्ये सर्व लोक, दादांचे कार्यकर्ते, दादांचे फॅन सगळे जमलेले आहेत. दादांना निरोप देण्यासाठी. दादाजींनी बारामतीसाठी जे काम केले, जे बारामतीला योगदान दिले, मित्रांनो, ही जी गाडी दिसते हीच व्हॅन दादांना घेऊन येणार आहे आणि ही गाडी चाललेली आहे आता काठेवाडीला. याच गाडीच्या वरती एक लिहिलेलं आहे, अजितदादा पवार अमर रहे. खरंच मित्रांनो, अजितदादांनी जे काम केलेलं आहे ते काम इतकं सुंदर पद्धतीचं काम या बारामतीसाठी केलेलं आहे. आता मित्रांनो, ही गाडी जी निघालेली आहे ती अजितदादांना घेऊन जाण्यासाठी येण्यासाठी काटेवाडीला चाललेले आहे आणि तिथून अजितदादा या ठिकाणी बारामतीच्या या विद्या प्रांगणामध्ये येणार आहेत आणि त्यांना आणलं जाणार आहे आणि अंत्यविधीचा कार्यक्रम केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सगळे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, खासदार असतील, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे सुद्धा येणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला, याच ठिकाणी दादांचा हा जो अंत्यविधीचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पार पडणार आहे. खूप दुःखद वातावरणामध्ये आज बारामतीकर आहेत. आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू थोडी थोडी गर्दी जमते आणि ही गर्दी अशीच वाढत जाणार आहे. दादावर प्रेम करणारे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जमा होतील. 11 वाजताचा कार्यक्रमाचं टायमिंग आहे आणि 11च्या टायमिंगच्या सुमारास हे सगळे कार्यकर्ते जवळजवळ हे ग्राउंड जे आहे ते पूर्ण मैदान हे कार्यकर्त्याने भरलेलं असेल मित्रांनो. आणि इथून तुम्हाला मी दाखवतोय
हे पूर्ण कार्यकर्त्यांनी हे ग्राउंड आता भरत चाललं आहे हळूहळू. तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. कार्यकर्त्यांचं दादावर असणारं प्रेम आणि दादांचं सुद्धा कार्यकर्त्यावर असणारं प्रेम हे यातून दिसतंय. दादांच्या या आज शेवटच्या कार्यक्रमाला निरोप देण्यासाठी जो बारामतीकर नव्हे तर पूर्ण देशातून या ठिकाणी त्यांचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि दुःखद वातावरणामध्ये आज दादांना निरोप देणार आहेत. दादांना निरोप देत असताना सगळ्यांची मनं अशी गहिवरून आलेली आहेत. डोळ्यामध्ये पाण्याचे थेंब जमा झालेले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहेत आणि या अश्रूंच्या धारांनी दादांना निरोप द्यायचा आहे. दुःखद वातावरणामध्ये सगळे निरोप देत आहेत दादांना. या ठिकाणी स्वतः सुप्रियाताई सुळे दादांच्या बहिणी या दुःखात बुडलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा वनिताई या सुद्धा दुःखात बुडलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हा डोंगर कोसळलेला असताना स्वतः खासदार असलेल्या सुप्रियाताई या सगळ्यांना सावरत आहेत. अजितदादांच्या आई असतील, अजितदादांच्या पत्नी असतील सुनेत्राताई, त्यांना सुद्धा ते स्वतः सावरत आहेत. अजितदादांची दोन्ही मुलं असतील पार्थदादा आणि जयदादा, यांना सुद्धा ते सावरत आहेत. मोठी आत्या म्हणून त्या सावरत आहेत. मित्रांनो, प्रसंग खूप वाईट आहे. जेव्हा एखाद्यावरती अशी घरातल्या कर्ता पुरुष जाण्याची वेळ येते तेव्हा प्रसंग खूप कठीण असतो. परिस्थिती खूप वाईट वेळ असते ह्याची. आणि आज दुःखाचा डोंगर आज पवार कुटुंबियावरती कोसळलेला आहे अजितदादांच्या जाण्याने. अजितदादांचं अकाली निधन, अजितदादांचा झालेला अकाली मृत्यू हा खूप महाराष्ट्राला नव्हे पूर्ण देशाला एक चटका लावून गेलेला आहे. आणि अपघात जो त्यांचा झाला, जे विमान क्रॅश झालं ते धावपट्टीवर न उतरताच अचानकपणे धावपट्टीच्या जवळच टोकाला तिथं खाली कोसळलं आणि भयानक असा स्फोट झाला. जेव्हा तो स्फोट झाला तेव्हा भयानक असा खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांनी, जवळच्या माणसांनी तिथं धाव घेतली तेव्हा कळलं की ते अजितदादाचं विमान होतं. हा म्हणता बातमी पूर्ण बारामतीत पोचली. फायरच्या गाड्या असतील, कार्यकर्त्यांची धावपळ असेल, पूर्ण कार्यकर्त्यांची धावपळ, फायरच्या गाड्या आणि दादांचा असलेला सगळा जनसमुदाय, दादांचे असणारे सगळे कार्यकर्ते हे विमानतळाच्या दिशेने धावू लागले. दादावर असणारं प्रेम बघून प्रत्येक कार्यकर्ता हा जेव्हा बातमी नाही म्हणतात पूर्ण महाराष्ट्रात पसरली, पूर्ण भारत देशामध्ये बातमी पसरली आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जणू काही स्वप्नच आहे. स्वप्नातच आपण बातमी ऐकली की काय, स्वप्नातच आपण बातमी वाचली की काय असं जाणवलं. पण जेव्हा खरंच चॅनलवरती, TV चॅनलवरती जेव्हा ही बातमी खोटी नसून ती खरीच आहे असं जेव्हा कार्यकर्त्याला कळायला लागलं तेव्हा एक हंबारडा फोडला. हृदय फुटून वाहू लागलं, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि प्रत्येकजण बारामतीमधून त्या विमानतळाकडे जाऊ लागला की ज्या ठिकाणी दादांचं विमान क्रॅश झालं होतं, ज्या ठिकाणी दादांचं विमान कोसळलं होतं त्या ठिकाणी प्रत्येकजण जाऊ लागला. तर मित्रांनो, आज दादांना आपण शेवटचा या ठिकाणी निरोप देतोय. काल बारामतीच्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी दादांचं ठेवलेलं होतं दर्शनासाठी. संध्याकाळी परत याच मैदानावरती इथं ठेवलेलं होतं बारामतीकरांच्या दर्शनासाठी. सकाळी परत काटेवाडीला दर्शनासाठी, त्यांच्या जे मुख्य गाव होतं त्या गावात दर्शनासाठी घेऊन गेले होते. आणि आज सकाळी परत याच मैदानावरती, विद्यानगरी प्रतिष्ठानच्या याच मैदानावरती दादांचा अंत्यविधीचा कार्यक्रम इथं पार पडणार आहेत. हळूहळू जे सगळे नेते आहेत ते हळूहळू आता जमायला सुरुवात होणार आहेत. या भारत देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
माननीय शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी आहेत, बसलेले आहेत. आपला पुतण्या गेल्याचं दुःख त्यांच्या मनाला हेलावून गेले. काल त्यांना शब्द सुचत नव्हते बोलायला. कंठ दाटून आला होता, मन गहिवरून आलं होतं. काल जेव्हा ते आपण व्हिडिओ बघितला असेल, काल जेव्हा ते एका ठिकाणी बोलत होते, मुलाखत देत होते, तेव्हा त्यांचं मन भरून आलं होतं. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर निघत नव्हता. या वयातही त्यांची जी धडपड चाललेली होती राजकारणाची, ती खूप मोठी धडपड होती. या ठिकाणी पवारसाहेब स्वतः बसलेले आहेत. कौन आगे बढ़ाएगा, किसकी विरासत में उसकी विरासत में होगा, किसकी जिम्मेदारी कौन लेगा, कौन लेगा इसके बेटे मीडियाचे आहेत का? कुठले मीडिया? एकच आहे तुम्ही मीडियाचे आहेत? कुठले मीडिया? कुठला मीडिया? युट्यूबर नाही इकडे पुढे एकच थांबा पण त्यांचा वेगळा चॅनल आहे, माझा वेगळा चॅनल आहे, आमचं वेगळं चॅनल आहे. नाही प्लीज सर तुम्ही जा पुढे सगळे एकत्र नका. नाही आम्ही नाही. अहो मी इथेच आहे, तुमचं चालू द्या. बरोबर कारण सगळ्यांना अडचण होते आम्हाला. तुम्हाला नाही अडचण Live नाही, चालू. तुम्हाला अडचण नाही. लाईव्ह मी येतच नाही तुमच्याकडे. माझं चॅनल वेगळं आहे. एकच थांबा तुमचे कोणते दादा नाव इकडे बरोबर चला दादा दादा येतील ना सर खालून जा इकडून सर हो माझी विनंती आहे पोलीसवाल्यांनी खाली पोलिसांना माझी विनंती आहे तुम्ही प्लीज खाली
आज आपल्यामध्ये नाहीत यावर विश्वास बसत नाही. आदरणीय दादांनी जाता जाता आपल्या सगळ्यांना दिलेला आणि तो शिस्तीचा धडा. ही शिस्त ज्या ज्या वेळी आपण पाळणार आहात त्या प्रत्येक क्षणाला आदरणीय दादांचं स्मरण आपल्याला होणार आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हा एक दुःखद प्रसंग आलेला आहे. These parties were across the political spectrum. So, for example, from 2010 to 2012, दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. या ठिकाणी पोलीस बँड पथक शासकीय इतमामामध्ये आपण हा अखेरचा निरोप देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण प्लीज सहकार्य करायचं. आदरणीय दादा ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित व्यक्ती नाही, तर आदरणीय दादा म्हणजे संपूर्ण बारामतीचं एक कुटुंब. महाराष्ट्रामधून प्रत्येक जण आदरणीय दादांवर भरभरून प्रेम करायचे. हे दादा आज आपल्यामध्ये नाही. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार आपल्या सर्वांसाठी प्रत्येकासाठी हा अत्यंत भावनिक क्षण. सन्मानाने ध्वज या ठिकाणी उतरवला जातोय. पंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भक्तिं च मुक्तं
भावानुसारे सदा नराणां पवित्रीधारणं सवितृपात्रसहपुत्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपदे पवित्रभूतस्य तत्कामाः पुने तच्छकेयम् नेत्राभ्यां मधुगोपस्पर्शः आचम्य गोत्रस्य पूर्वोच्चारदेवं ग्रहप्रविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्रस्य आपण साईडला आहे ना, नाही ना त्रास देत पूर्वाधिष्ठातृदेवतेभ्यो नमः त्रातारमिन्द्रमरुतारमिन्द्रगो हवे हवे सुहवग्नो शूरमिन्द्रं भयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रगो मघवाधात्विन्द्रः ओम दक्षिण अधिष्ठात्री प्रेत मातृदेवताभ्यो नमः पश्चिम अधिष्ठा ओम अग्नये स्वाहा इदमग्नये नमः कामाय स्वाहा इदं कामाय नमः लोकाय स्वाहा लोकाय नमः अनुमतये स्वाहा इदं अनुमतये नमः प्रेताय स्वाहा इदं प्रेताय नमः ओम पिंडोपरि ओम आनेन अग्निदेवताः क्रियतां नमः असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा प्रेताय स्वाहा इदं प्रेताय नमः ड्रोन प्लीज खाली घ्यायचे ड्रोन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे हे समोर प्लीज एवढ्याच टाकूमध्ये आवाज येतोय प्लीज रिक्वेस्ट आहे अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती जो मूलमंत्र आदरणीय दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे आणि तो आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन
ड्रोन खाली घ्या, पोलीस विभागाची सूचना आहे. जयदीपजी कवाडे साहेब, महादेवजी जानकर साहेब, सन्माननीय रितेशजी देशमुख, सन्माननीय मंत्री जयकुमारजी गोरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सन्माननीय खासदार, सन्माननीय जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अशोकजी उईके, सन्माननीय शंभूराजे देसाई, सन्माननीय मकरंद आबा पाटील, सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, सन्माननीय संजयजी राठोड साहेब, आगामी